तहसीलदारांच्या घरात धाडसी घरफोडी, शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नवापूर शहरातील मंगलदास पार्क परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवापूरचे तहसीलदार तथा दंडाधिकारी दत्तात्रय जाधव यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या सणानिमित्त व देवदर्शनासाठी जाधव कुटुंब मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 2 बेडरूम मधील कपाटांचे लॉक तोडून मोठ्या प्रमाणावर उचकापाचक करण्यात आली. मौल्यवान वस्तू, रोख रक्कम लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार येथून फॉरेन्सिक्स पथक पाचारण करण्यात आले. तसेच श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. नेमकी चोरी किती? तहसीलदार कुटुंब सध्या बाहेरगावी असल्याने नेमकी किती रोकड व दागिने चोरीस गेले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुटुंब परतल्यानंतरच नुकसानीचा अचूक आकडा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरात संताप व चिंता. तालुक्याच्या प्रशासनाचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याच्या घरातच चोरी झाल्याने नवापुरात सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. जर तहसीलदारांचेच घर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनाने चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान स्वीकारले असून शहरातील गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी, संचालक, नवापूर.